गाईज, तुमचं म्हणजे मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज माझ्या मामाने आणलेलं बोंबील, पापलेट आणि कोलंबी। तर आम्ही पापलेट फ्राय करण्यासाठी मसाला, हळद वगैरे टाकलेलं त्याच्यामध्ये, आणि आम्ही कश्मीरी लाल मिरचीसुद्धा टाकली। रुद्राला ना कोलंबी फ्राय खायची होती, त्यासाठी त्यात पण मसाले टाकले होते। नंतर मग मी वाटण्याची तयारी केली। त्यात कांदा आणि खोबरं भाजून टाकलेलं, त्यानंतर टमॅटो, अद्रक, कोथिंबीर हे माझं वाटण असतं। त्यानंतर तेलामध्ये हिंग टाकलं आणि त्यानंतर वाटण टाकलं। त्यात हळद मसाला आणि मी मटन मसाला पण टाकतो, त्यामुळे ते सुद्धा टाकलेलं। आणि त्याच्यानंतर मग कोकम पण टाकायचं आणि नंतर मग आम्ही कोलंबी टाकली। कोलंबी व्यवस्थित फ्राय करून घेतली कोलंबी त्याच्यामध्ये। त्यानंतर मग त्यामध्ये बटाटे टाकले। बटाट्याने खूप छान चव येते कोलंबीच्या रस्स्याला, त्यामुळे त्याच्यात बटाटेसुद्धा टाकायचे। आणि नंतर आम्ही बटाटे वगैरे टाकल्यानंतर वाटण फ्राय व्यवस्थित झालं, त्यानंतर आम्ही पाणी टाकलं, आम्हाला जसं पाणी लागतं तसं। आणि त्याच्यानंतर पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घेतलं। त्याच्यामध्ये नंतर टाकलं मीठ आपल्याला जसं चवीप्रमाणे लागतं तसं चवीप्रमाणेच मीठ टाकायचं। आम्हाला जसं लागतं आम्ही तसं टाकल्यानंतर आमची फायनल डिश तयार झाली। जर तुम्हाला माखळ्या कशा बनवायच्या हे पाहिजे असेल तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगा। बाय।